नमस्कार सर्व महाट्रान्सकोच्या भावी जे काही एम्प्लॉईज आहेत तुम्ही किंवा एई आहे तुमचं सर्वांचं स्वागत. बघा, महाट्रान्सकोचे आपण हे क्लास घेता. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागे जो पेपर आला होता प्रिव्हियस इयर पेपर 2016-17चा जो पेपर होता तो पेपरचा काय करतो आहे आपण ॲनालिसिस करतो आहे. ॲनालिसिस कशासाठी करतो आपण एक्झामची लेवल समजण्यासाठी. सो हा क्लास जो आहे तो थर्ड पार्ट आहे. तुम्ही जर 1-2 नंबरचे क्लास बघितले नसतील तर प्लीज बघून घ्या. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न का बरं एक्झाममध्ये आले म्हणून ते महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. सो ते एक्सप्लेन करण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहे बघा MD स्टडी स्पेस. कशासाठी स्टार्ट केलं आहे मी, कारण मी जे मिस्टेक केलं आहे ज्या काही सर्व गलती करत आहे नेहमी त्याच ते करत एवढे सारे एक्झाम मी काय केलं फेल झालो आहे. काय कारण की काय एक्झामचं ॲनालिसिस करणे नाही आहे, डायरेक्ट पेपरला जाणे याला काही अर्थ आहे का नाही आहे. सो ॲनालिसिस केल्याने काय होते, आपल्या जे मिस्टेक आपण रेक्टिफाय करतो, जे सिली मिस्टेक आहेत सर्व रेक्टिफाय करत असतो आपण. ते केल्यामुळे काय ॲडव्हान्टेज झाले तुमच्या समोर आहे. असं नाही मी फेल पण केलेलं आहे एक्झाम, मला माहिती आहे काय चुका होतात आणि त्या रेक्टिफाय करून हे सर्व महाडिस्कॉम हे तुमच्यासमोर सर्व नावं लिहिले आहे. एक्झाम मी क्वालिफाय केलेलं आहे बघा. महाट्रान्सकोची मी एक्झाम फेल पण झालो होतो आणि ती एक्झाम मी क्रॅक पण केलेली आहे. सो मला माहिती आहे काय एक्झामची लेवल आहे, काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपण शिकायला पाहिजे. सो तुमच्यासाठी चॅनल घेऊन आलो MD स्टडी स्पेस. न्यू क्लास आहे, न्यू लर्निंग. कारण डायरेक्टली तुम्ही टीचरजवळ कुठले शिकतात त्याने एक्झाम कुठले फेल दिलेले असतात नसतात ते मला माहिती नाही, पण माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी चॅनल चालू केलं जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. माझं MTech पॉवर सिस्टममध्ये झालं आहे. चला स्टार्ट करू आपल्या क्लासला. ओके, बघा आपण प्रोफेशनल क्वेश्चन बघताय. कारण प्रोफेशनल क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे 50 क्वेश्चनमध्ये किती मार्क्स असतात, 110 मार्क्स आहेत. मॅक्झिमम मार्क्स याच्यावर आहे आणि टाईमसुद्धा हा कन्झ्युम खूप कमी करतो. कमी टाईममध्ये जास्त मार्क्स आणि हा मेन काय आपला पाया आहे एक्झाम जर क्रॅक करायचं असेल. सो इलेक्ट्रिकलचा प्रोफेशनल क्वेश्चन पहिला रीड करू आपण. छान क्वेश्चन बघा, छान आहे. परमियन्स विच इज द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक सर्किट ड्यू टू विच इट्स ऑल ऑफ द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू इट कॅन बी मेजर. म्हणजे फ्लक्स थ्रू इट एवढी काय झाली डेफिनेशन झाली. इट कॅन बी मेजर इन म्हणजे त्याचं काय विचारलं आपल्याला, युनिट विचारलेलं आहे. परमियन्सचं युनिट विचारलेलं आहे. मला बघा आता जास्तीत जास्त लोकांना परमियन्स माहिती आहे नाही आहे ते मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या गोष्टी अंडरलाईन केल्या आहे तसं परमियन्स आहे हे माहीत असणं पाहिजे गरजेचं. तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट माहीत पाहिजे, मॅग्नेटिक फ्लक्स आणि ऑल फ्लो करतं याचं काय रिलेशन काय. सो हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला आधी काय सांगतो, बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट सांगतो. जर तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या ह्या गोष्टी माहीत असतील तर मॅग्नेटिकच्या त्या ॲनालॉगस गोष्टी आहेत. असं काही वेगळं आहे का, नाही आहे. बघा किती सिम्पल आहे. तुम्हाला जर ज्यांना माहिती नसेल त्यांना फर्स्ट टाईम सिम्पलच वाटेल बहुतेक. इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय काय सिमिलरिटीज आहेत. सिम्पल वर्डमध्ये एकदम छानपैकी सांगतो तुम्हाला. ओके, सोप्या भाषेत. इलेक्ट्रिक सर्किट जर बेसिक तुम्हाला कोणी काढायला लावलं तर काय काढणार आहे तुम्ही. सिम्पल कसं काढायचं, एक कंडक्टर काढायचा. यस, असा कंडक्टर पूर्ण काढलेला आहे आपण. त्याचं काय दाखवायचं, कंडक्टरचं काय दाखवणार आहे, रेजिस्टन्स. कंडक्टरचं काय असणार आहे, रेजिस्टन्स दाखवायचं आणि हा लूप कंप्लीट करायचा. याला एक सोर्स पण दाखवायचा. इथे कुठला सोर्स, व्होल्टेज सोर्स. DC सर्किट आहे सिम्पल. व्होल्टेज सोर्स दिलेला आहे, रेजिस्टन्स इथे आहे. याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामधून लूपमधून एक करंट फ्लो होणार आहे. हे बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट आहे. सिमिलरली मॅग्नेटिक सर्किट कसं आहे मग, मॅग्नेटिक सर्किट एक्झॅक्ट याच्यासारखंच आहे. कसं आहे, एक्झॅक्ट वर्ड यूज करतोय मी इथं, लक्षात घ्या. मॅग्नेटिक सर्किट तुम्ही बेसिक जर ट्रान्सफॉर्मर कधी स्टडी केला असेल तर त्याचं ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन तुम्ही बघितलं असेल. असं काय ट्रान्सफॉर्मरचा कोअर असतो, कशापासून बनलेला असतो, सिलिकॉन स्टील लॅमिनेशन. थोडाफार जर स्टडी केला असेल तुम्ही तर बघा याला पण आपण आता हे काय झालं, एक लूप बनलेला आहे, एक कंडक्टर टाईप आहे. तसं हा एक चौकोनी काय कोअर आहे आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मरचा. याला सप्लाय काय देत असतो आपण माहिती आहे तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंगला काय करतो आपण, कॉइलिंग करतो. याच्यामुळे काय प्रोड्यूस होतो, MMF. काय प्रोड्यूस होतो, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. सर मग इलेक्ट्रिकलमध्ये काय आहे, व्होल्टेजला दुसरं नाव काय आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात घ्या, हा व्होल्टेज आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स एकच आहे. इलेक्ट्रिकल आहे म्हणून इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतो, मॅग्नेटिक आहे म्हणून मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणतो. इथे व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर काय फ्लो होतो, करंट. तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय फ्लो होतो, जेव्हाही तुम्ही सप्लाय करता तर हा जो फ्लो होतो काय फ्लो होतो त्याच्यामधनं, यस मॅग्नेटिक फ्लक्स. त्यालाच काय म्हणतो, फाय मॅग्नेटिक फ्लक्स यामधून फ्लो होतो. जसं सिमिलर टू करंट, यामधून करंट फ्लो होतो त्यामधून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो. मग इथे R आहे एक दिलेला. रेजिस्टन्स काय करतो, अपोज करतो कशाला, करंटला. तसंच मॅग्नेटिक फ्लक्सला जो अपोज करतो यामधला या कोअरचा एक पार्ट असतो, त्यालाच काय वर्ड यूज करतो आपण, काय म्हणतो आपण, रिलक्टन्स. काय म्हणतो, रिलक्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. रेजिस्टन्स अपोजेस करंट. ओके, या तीन गोष्टी इकडच्या समजल्या तुम्हाला. MMF म्हणजे व्होल्टेज सारखं आहे, फ्लक्स कशासाठी आहे, करंट सारखं आहे, आणि रिलक्टन्स काय, रेजिस्टन्स सारखं आहे. आणखी एक चौथी गोष्ट जी तुम्हाला माहीत करायची आहे, एक तुम्ही वर्ड ऐकला असेल, कंडक्टन्स.
यस, कंडक्टन्स सर्वांना माहिती आहे. कंडक्टन्स काय करतो, रेजिस्टन्स जर अपोज करतो तर कंडक्टन्स काय करतो, तो सपोर्ट करतो. म्हणून हा कंडक्टन्स जो आहे तो अपोजिट ऑफ रेजिस्टन्स आपण लिहित असतो. यस, कंडक्टर सपोर्ट करतो, रेजिस्टन्स अपोज करत असतो, म्हणून त्याला कंडक्टन्स इज द इन्व्हर्स ऑफ रेजिस्टन्स असं लिहितो आपण. सिमिलरली यामध्ये पण एक अशी क्वांटिटी आहे जे सपोर्ट करते, रिलक्टन्सचा अपोज करतो, पण सपोर्ट करण्याचं काम कोण करते, परमियन्स. तेच आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, परमियन्सबद्दलच आपला क्वेश्चन आहे. सो परमियन्स सिमिलरली काय करतात, सपोर्ट करते. हे पण अपोजिट कशा राहणार, हे जसं रेजिस्टन्सच्या अपोजिट आहे, इन्व्हर्स आहे, हे रिलक्टन्सच्या इन्व्हर्स आहे. ओके, थोडंफार समजलं असेल की हे कशाला सपोर्ट करते, समजलं, हे डेफिनेशन समजली. आता राहिला आपल्या प्रश्नामध्ये विचारलं युनिट. तर युनिट माहीत असण्यासाठी तुम्हाला युनिट जर विचारलं तर इथं लिहून घेतो. MMFचं युनिट जे आहे लक्षात घ्या, मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स ॲम्पियर टन. कशात लिहितात, ॲम्पियर टन. फ्लक्सचं युनिट काय असते माहिती आहे सर्वांना, काय आहे, वेबर असते फ्लक्सचं युनिट. मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट वेबर आहे. तर रिलक्टन्सचं युनिट काय आहे मग, तर मला सांगा. जनरली आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जर तुम्हाला विचारलं आरची व्हॅल्यू लिहायची आहे तर तुम्ही ओम्सला काय आहे, I = V/R ओम्सला आहे. मग R = काय लिहिता तुम्ही, काय लिहू शकतो आपण याच्यावर, V/I. यालाच दुसऱ्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो का मी, एक सोर्स आहे EMF वाला सोर्स अपॉन जो फ्लो होणारी क्वांटिटी आहे करंट. यस, असं सिमिलरली याला इक्वॅलेंट करू शकतो का, फ्लो करंट होत असतो, सोर्स जो आहे तो VEMF आहे. सिमिलरली रिलक्टन्सला पण काय लिहू शकतो आपण, रिलक्टन्स इज इक्वल टू, इथे EMF आहे तर इथे काय येणार आहे वरती MMF. ओके, MMF अपॉन फ्लो काय होतो, यामधून करंट होत होता, यामधून काय फ्लो होतो, फ्लक्स. ओके, MMF अपॉन फ्लक्स. मग MMFचं युनिट तर माहिती आहे, जस्ट मी सांगितलं. MMFचं युनिट माहिती नसेल तर MMFचं युनिट आहे ॲम्पियर टन आणि फ्लक्सचं खालचं युनिट आहे वेबर. सो युनिट फॉर रिलक्टन्सचं काय झालं, ॲम्पियर टन पर वेबर. पण आपल्याला हे विचारलं आहे का रिलक्टन्सचं युनिट, आपल्याला विचारलं परमियन्सचं. सो परमियन्सचं युनिट काय होणार आहे, इन्व्हर्स होणार आहे याच्या. सो परमियन्सचं जे युनिट आहे ते याच्या इन्व्हर्स, कारण की 1 रिलक्टन्स आहे तर म्हणून याचं युनिट होईल वेबर पर ॲम्पियर टन. वेबर पर ॲम्पियर टन आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शनमध्ये इथं दिलं वेबर पर ॲम्पियर टन तर दिले नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, टन दिले नाही याचा अर्थ 1 टन असू शकतो ना, नंबर ऑफ टन्स किती असू शकतं, 1 येऊ शकतो. 1 जर आपण कन्सिडर केलं तर आन्सर काय होईल आपलं, वेबर पर ॲम्पियर. पण ॲक्च्युली लक्षात ठेवायचं वेबर पर ॲम्पियर टन असते. इथे काय काय शिकले तुम्ही आता, इलेक्ट्रिक सर्किट बेसिक मॅग्नेटिक सर्किट, ह्या 3 क्वांटिटी यामधल्या, 3 क्वांटिटी यामधल्या. याला मी सिम्पल एकदा पुन्हा तुमच्यासाठी लिहून देतो की इलेक्ट्रिकल आणि ह्या गोष्टी तुमच्या नोटबुकमध्ये असल्या पाहिजे. खूप वेळा क्वेश्चन येतो मॅग्नेटिक सर्किटमध्ये, आपल्याला इलेक्ट्रिकल्स माहीत असते आणि आपल्याला वाटते आपल्याला सर्व झालेलं स्टडी, पण नाही. इलेक्ट्रिकलमध्ये जसा EMF आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तसाच इथे काय आहे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आहे. ओके, याच्यामध्ये जसा करंट आपला फ्लो होतो तसा यामध्ये काय फ्लो होतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स फ्लो होतो. इथे जसा करंटला अपोज कोण करतो, रेजिस्टन्स करतो, तसाच इथे रिलक्टन्स करतो. कशाला, मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज रिलक्टन्स. आणि इथे जसा सपोर्ट करतो कंडक्टन्स, इथे जसा सपोर्ट करतो कंडक्टन्स तसाच इथे सपोर्ट कोण करतो, काय म्हणतो आपण त्याला, परमियन्स. ओके, मग यामधले इलेक्ट्रिकलचे युनिट तर तुम्हाला सर्व माहितीच असतील. याच्यामधले युनिट माहीत नसतील तर आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घेणे. MMFचं युनिट आहे ॲम्पियर टन, फ्लक्सचं युनिट आहे वेबर म्हणतो आपण त्याला. रिलक्टन्सचं युनिट काय झालं होतं मग, या दोघांचा भागाकार ॲम्पियर टन पर वेबर. आणि याचं युनिट काय असणार आहे, याचं रिव्हर्स. एक सपोर्ट करणार आहे, परमियन्स सपोर्ट करतो, रिलक्टन्स अपोज करतो, इन्व्हर्स असते ना याच्या, तर याचं युनिट याच्या रिव्हर्स लिहायचं आपल्याला. कसं लिहू आपण, वेबर पर ॲम्पियर टन, जो आपल्याला सध्या क्वेश्चन विचारला होता. सो एवढ्या गोष्टी तरी महत्त्वाच्या तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या एक्झाममध्ये टॅकल करू शकतो क्वेश्चनला. ऑप्शन निग्लेक्ट करू शकतो, नाही माहीत हा फॉर्म्युला तर ज्याचा माहिती आहे त्याच्यावरनं दुसरे ऑप्शनसुद्धा निग्लेक्ट करू शकतो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, छानपैकी आहे पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टममध्ये सर्ज इम्पिडन्स लोडिंग, तर एवढे रिपीटेटिव्ह टॉपिक आहे, तुम्हाला लिहून दे तुम्ही. सर्ज इम्पिडन्स 100% क्वेश्चन येणार आहे याच्यावरती. किती पर्सेंट, 100% सर्ज इम्पिडन्स. ओके, आणि प्लस सर्ज इम्पिडन्स एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याचाच एक सर्ज इम्पिडन्स लोडिंग म्हणून आहे. सर्ज इम्पिडन्स लोडिंग. ओके, सर्ज इम्पिडन्स लोडिंग झाली. ओके, यालाच SIL म्हणतो आपण, सर्ज इम्पिडन्स लोडिंगला काय म्हणतो, SIL. याच्यावर क्वेश्चन 100% राहतो. तर हा क्वेश्चन जो आहे सर्ज इम्पिडन्स लोडिंगबद्दल आहे. तर कसं आहे हे सांगतो मी तुम्हाला. व्हॉट इज द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टरचं नेचर विचारलं आहे तुम्हाला. इफ कंडिशन दिले, इफ सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज
लेस दॅन द लोड. मला सांगा पॉवर फॅक्टरची किती नेचर आहेत जनरली, जर तुम्हाला विचारलं कोणी तर सांगा, आठवा लवकर, लिहायच्या आधी आठवा. सर पॉवर फॅक्टर आम्हाला माहिती आहे सर, पॉवर फॅक्टर एक तर लीडिंग असतो सर, अजून पॉवर फॅक्टर सर लॅगिंग असतो, अजून पॉवर फॅक्टर काय असते, युनिटी पॉवर फॅक्टर असतो. असे हे नेचर तुम्हाला सांगता आलं पटकन. ते तीनपैकी कुठलं नेचर असणार आहे म्हणते, जेव्हा कंडिशन अशी दिली आहे सर्ज इम्पिडन्स लोडिंग म्हणजे SIL सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज लेस दॅन द लोड, म्हणजे ॲक्च्युअल लोड असतो. हा काय असतो, हा ॲक्च्युअल लोड आहे, ॲक्च्युअल लोडिंग. ही सर्ज इम्पिडन्स लोडिंग वेगळी, ॲक्च्युअल लोड वेगळा. जेव्हा हे लोडपेक्षा कमी आहे तर यामधला कुठला पॉवर फॅक्टर आहे, या तिघामधला कुठला पॉवर फॅक्टर असा क्वेश्चन विचारला त्यांनी, हे कुठलं नेचर राहणार आहे. मग काय रिलेशन आहे, लोडिंग कमी जास्त असली तर मग काय उत्तर देणार आहे, कसं काय लक्षात ठेवायचं, इकडे लक्षात ठेवा. लोड, मला सांगा लोड म्हणजे आता समज लोड दाखवायच्या आधी तुम्हाला पॉवर सिस्टम थोडी काढून दाखवावं लागेल, नाही तर तुम्ही आणखी कन्फ्युजन होणार. हे बघा, हे सोर्स जनरेटर आहे समजा आपलं, हे ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईनवरनं हे रिसिव्हिंग एंड आहे समजा आपला, इथं लावलेले आहेत लोड, ओके, इथं लावले लोड, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोड लावले, इथे लोड आहे, इकडे लोडिंग आहे, इकडे इंडस्ट्रीमध्ये गेला, घरी गेला लोकांच्या, कुठे गेला. तर मला सांगा जास्तीत जास्त हे जे लोड दिसतं इथं तुम्हाला, हे जे हे एल म्हणजे एल फॉर लोड, हे सर्व लोड जे आहेत हे लोड इथं कनेक्टेड आहेत. हे लोड जास्तीत जास्त या लोडचा पॉवर फॅक्टर काय असतो, या पॉवर फॅक्टर जर विचारला तुम्हाला, जनरल इंटरव्ह्यूमध्ये विचारला की लोड पॉवर फॅक्टर जनरली काय राहतो, त्याचा उत्तर कसं देणार आहे. सो सर सिम्पल आहे सर, याचा पॉवर फॅक्टर राहतो लॅगिंग. लॅगिंग का बरं, लॅगिंग कुठून आला, तर लॅगिंग बिकॉज जास्तीत जास्त लोड कुठले आहे इंडस्ट्रीमध्ये, कुठले आहे, काय लिहिलं आहे मी इथं वर्ड, इंडक्शन मोटर्स. इंडक्शन मोटर एवढे लावले, सिंगल फेज, 3 फेज, स्क्विरल केज इंडक्शन मोटर, एवढे जास्त ॲप्लिकेशन आहेत, मोटर्स आहेत म्हणजे कॉइल्स आहेत, त्याच्यामुळे काय होतं पॉवर फॅक्टर काय असो, कॉइल्स आहे म्हणजेच एल आहे, एल म्हणजे इंडक्टर आहे, इंडक्टरचा फॉर्म असला तर त्याचा पॉवर फॅक्टर काय असतो, ऑलवेज लॅगिंग असतो. तो क्वेश्चन जर विचारला की पॉवर फॅक्टर लोडचा काय असतो, लॅगिंग. सो या गोष्टीतून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की लोडचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग. लोडचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग. सो लोडचा, हे नोटबुकमध्ये लिहून ठेवा की लोडचा पॉवर फॅक्टर काय असतो, लॅगिंग असतो. जेव्हा ही लोड जास्त तेव्हा पॉवर फॅक्टर लॅगिंग असेल. सो आता 3 कंडिशन, ह्या अशासारख्या 3 कंडिशन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, पहिली कंडिशन असू शकते की सर्ज इम्पिडन्स लोडिंग जे आहे ते बरोबर असू शकते ॲक्च्युअल लोडच्या, ओके. दुसरी कंडिशन असू शकते की सर्ज इम्पिडन्स लोडिंग जे आहे ते मोठी आहे ॲक्च्युअल लोडपेक्षा. आणि तिसरी कंडिशन जे आहे ते असू शकते सर्ज इम्पिडन्स लोडिंग हे कमी आहे ॲक्च्युअल लोडपेक्षा. सर्ज इम्पिडन्स लोडिंग ॲक्च्युअल लोडपेक्षा. जेव्हा दोघं इक्वल असतात तर पॉवर फॅक्टर, आता लोड एवढा पॉवर फॅक्टर आहे तर यावेळेस पॉवर फॅक्टर काय असतो, युनिटी. जेव्हा दोघं इक्वल आहे तर पॉवर फॅक्टर युनिटी आहे. जेव्हा सर्ज इम्पिडन्स लोडिंग ग्रेटर दॅन लोड, फोकस कशा करा, लोडवर करायचा, लोडवर फोकस करायचा. लोडचा पॉवर फॅक्टर कुठला असतो, लोडचा पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. पण या लोडपेक्षाही दुसरी एक गोष्ट मोठी आहे तर याचा पॉवर फॅक्टर चालेल, तर याचा पॉवर फॅक्टर कन्सिडर करायचा आपल्याला लीडिंग. जर लोड मोठा असला तर लोडचा पॉवर फॅक्टर फॉलो होईल, पण लोड छोटा आहे इथं, मग लोडचा पॉवर फॅक्टर असणार आहे का, लॅगिंग नाही, मग कुठला पॉवर फॅक्टर, लीडिंग. आणि जेव्हा आता ही तिसरी कंडिशन बघा, इथं लोड आहे, लोड काय ग्रेटर आहे, म्हणजे लोड मोठा आहे म्हणजे लोडचा पॉवर फॅक्टर जो असतो तोच फॉलो होणार आहे, तोच पॉवर फॅक्टर आपल्याला रिझल्टंट मिळणार आहे. तर या क्वेश्चनमध्ये तेच दिलं आहे. क्वेश्चन जर तुम्ही रीड नसेल केला तर एकदा बघून घ्या. नेचर ऑफ पॉवर फॅक्टर सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज लेस दॅन द लोड, म्हणजे सर्ज इम्पिडन्स लोडिंग हे ॲक्च्युअल लोडिंगपेक्षा, ॲक्च्युअल लोडिंग बघायची आपल्याला, ॲक्च्युअल लोडिंग जास्त आहे, ॲक्च्युअल लोडिंग जास्त म्हणजेच पॉवर फॅक्टर डायरेक्ट लॅगिंग. तुम्हाला काहीच लक्षात ठेवायचं नाही आहे, लोड जास्त आहे पॉवर फॅक्टर लॅगिंग, लोड कमी आहे पॉवर फॅक्टर लीडिंग, आणि लोड सिमिलर आहे पॉवर फॅक्टर युनिटी. फोकस करायचा लोडचा पॉवर फॅक्टर लॅगिंग, ओके. खूप वेळा रिपीट होता क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये, UPSC पासनं तर आपले ट्रान्सको, जनको हे तर इतक्या वेळा घेतात SSC JEEमध्ये. इलेक्ट्रिकलचा क्वेश्चन आला की हा क्वेश्चन 100% आहेच SSC JEEमध्ये. आता आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड करा. इथं काय दिसतंय, विच टाईप ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं क्वेश्चन आहे. कुठले कुठले कनेक्शन आहे, आता मला सांगा ट्रान्सफॉर्मर जाऊ द्या, 3 फेज कनेक्शन कुठले कुठले असतात सांगा बरं. तुम्हाला जर विचारलं 3 फेज आपल्याला कनेक्शन करायचे आहे तर जनरली काय सांगणार तुम्ही, 3 फेज कनेक्शन कुठले कुठले आहे ते विचारलं. पण आपण ट्रान्सफॉर्मर सोडा तुम्ही, फक्त 3 फेज कनेक्शन कुठले असतात, कशी कंडक्ट करू शकतो वाइंडिंग, यस आठवते काही, तर सर स्टार किंवा सर दुसरं काय डेल्टा. सर स्टारमध्ये आपण 3 फेज कनेक्ट करू शकतो किंवा आपण सर डेल्टा कनेक्टेड
म्हणजे असे 3 फेज असे कनेक्ट होऊ शकतात सर डेल्टामध्ये, किंवा 3 फेज सर म्हणजे स्टारमध्ये आपण समजा कनेक्शन करू शकतो. ओके, हे स्टार डेल्टा म्हणजे बेस काय झाले, हे झाले बेस कनेक्शन. हे जनरली काय झाले, हे फंडामेंटल कनेक्शन झाले स्टार डेल्टा. सो आता जो आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल, 3 फेज ट्रान्सफॉर्मर. 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कुठले कुठले कनेक्शन असतील ते पूर्ण कनेक्शन मी तुमच्यासमोर लिहितो, मग आपण पुढचं क्वेश्चन बघू. पहिलं कनेक्शन काय आहे सर, प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग सर एक तर स्टार स्टार असू शकते सर. येस. दुसरं काय म्हणू शकता सर, डेल्टा डेल्टा पण असू शकते. तिसरं काय म्हणू शकता सर, या दोघांचं कॉम्बिनेशन डेल्टा स्टार किंवा स्टार डेल्टा. त्यानंतर जो चौथा कॉम्बिनेशन येते ते एक ओपन डेल्टा म्हणून आहे. काय ओपन डेल्टा. ओपन डेल्टा म्हणजेच त्याला आपण व्ही म्हणतो. व्हीमधला या डेल्टामधला एक जर आपण कनेक्शन लावलं नाही, एक वाइंडिंग ओपन ठेवली तर कुठलं व्ही टाईप स्ट्रक्चर बनते असं व्ही. ओके, कसं बनते सर, तर या डेल्टाला असं न काढता या डेल्टाला जर मी असं काढलं डेल्टा डेल्टा, ओके असं काढलं. आता यामधली ही जर वरची वाइंडिंग गायब केली, ओके, तर काय होणार आहे, कशा टाईप बसते आपल्याला व्ही. तर तेच कनेक्शन यालाच आपण ओपन डेल्टा म्हणतो, तेच व्ही कनेक्शन काय इथे आहे. त्यानंतर 5 नंबर एक त्यानंतर कनेक्शन येते महत्त्वाचं कनेक्शन जे आहे ते स्कॉट कनेक्शन आहे. काय नाव आहे त्याचं, स्कॉट कनेक्शन. ओके, आणि 6 नंबरचं कनेक्शन आहे एक टी कनेक्शन प्रकारचं आहे. ओके, हे सर्व कनेक्शन कशाचे आहेत. ओके, यामध्ये हे सर्व कनेक्शन लक्षात ठेवायचे 6 प्रकारचे कनेक्शन आहेत. मेनली झिगझॅग म्हणून येते, झिगझॅग पण एक कनेक्शन आहे. झिगझॅग स्टार झिगझॅग तुम्ही या डेल्टाला लावू शकता, स्टारला लावू शकता, दोघांसोबत एक कॉम्बिनेशन राहू शकते झिगझॅगवाला. तर आता ज्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कुठले कुठले कनेक्शन आहेत, कुठले कनेक्शन आहे बघा. स्टार कनेक्शन आहे का, आहे सर. स्टार तर सर बेसिक आहे ते तर असणारच आहे. ओपन डेल्टा, यस, हे ओपन डेल्टा व्ही कनेक्शन म्हणतो आपण त्याला, ते पण आहे. स्कॉट कनेक्शन आहे का यामध्ये, यस, स्कॉट कनेक्शनसुद्धा आहे. आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तर काय पाहिजे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन एवढी तुम्हाला माहिती पाहिजे की स्कॉट कनेक्शन कशासाठी यूज करतात. जनरली विचारतात, जनरली म्हणजे खूप वेळा विचारतात. यूज फॉर कन्वर्जन ऑफ 3 फेज टू 2 फेज. रिपीटेटिव्ह क्वेश्चन आहे एक्झाममध्ये. सो स्कॉट कनेक्शन इज यूज फॉर द कन्वर्जन ऑफ 3 फेज इंटू 2 फेज सप्लाय. यस, क्लिअर. एवढं लक्षात ठेवलं क्वेश्चनवरून, तर आपला आन्सर काय झालं 1 2 3 सगळे काय ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन आहे. आता हे झाले ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन. मग आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे पॅरलल आपण लावू शकतो, तर पॅरलल कॉम्बिनेशन केव्हा लावू शकतो ते मी तुम्हाला सांगतो आहे. हे तर झाले कनेक्शन, पण पॅरलल ऑपरेशनवर क्वेश्चन 100% राहते. पॅरलल ऑपरेशन तर विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठले कनेक्शन पॅरलल ऑपरेशनमध्ये आपण काय करू शकतो, लावू शकतो. या कुठल्या कनेक्शनपैकी कोणते पॅरलल लावू शकतो, कोणते नाही लावू शकत हे माहिती पाहिजे, नाही तर फक्त बस. सो लक्षात घ्या, पॅरलल कनेक्शन आपण 2 प्रकारचे करू शकतो, 2 ग्रुपमध्ये आपण करू शकतो. पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. पॅरलल ऑपरेशनचं कंडिशन काय सांगा मला पहिले. त्याआधी 2 ट्रान्सफॉर्मर पॅरलल जर कनेक्ट करायची असली तर कंडिशन फॉर पॅरलल ऑपरेशन. पहिली काय आहे, सर्वात मस्ट कंडिशन कुठली आहे, एक आहे व्होल्टेज रेटिंग जर सेम पाहिजे सर, व्होल्टेज रेटिंग दोन्ही ट्रान्सफॉर्मरची सेम पाहिजे. ओके. दुसरा आहे सर पोलॅरिटी जी आहे, पोलॅरिटी पण काय पाहिजे, यस, पोलॅरिटी सेम हवी आहे. तिसरा आठवते कोणाला काय आहे, फेज सिक्वेन्स सेम पाहिजे, आर वाय बी असला पाहिजे. फेज सिक्वेन्स इज सेम पाहिजे, फेज सिक्वेन्स सेम पाहिजे. त्यानंतर चौथा कुठला पॉईंट आहे आठवते का तुम्हाला, एक महत्त्वाचा पॉईंट आहे फेज डिस्प्लेसमेंट किती पाहिजे, 0. फेज डिस्प्लेसमेंट पाहिजे 0 म्हणजे कसं सर, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, अंतर असते ना. एकाचा जर 180 डिग्री जर फेज शिफ्ट असली आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची 0 डिग्री असली, त्या दोघांचं डिस्प्लेसमेंट किती झाली, 180 डिग्री झाली. एवढं अंतर पाहिजे का आपल्याला, नाही, म्हणजे सिमिलर पाहिजे असते. ह्या 0 डिग्रीवाला आपण नाही यूज करू शकत. जर हा जर 180 डिग्री फेज शिफ्ट असेल अशी, तर हा पण दुसरा जे कनेक्शन आहे ते 180 डिग्रीवाला असलं पाहिजे, जेणेकरून आपलं रिझल्टंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट किती येते आपली, 0. सो असं कॉम्बिनेशन पाहिजे. यासाठीच हे सर्वजण मिस करतात फेज डिस्प्लेसमेंटवालं. तर फेज डिस्प्लेसमेंट 0 येण्यासाठीच ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे कनेक्शन आपण फॉलो करतो. तर यासाठीच हा चौथा पॉईंट बघा, इथं याचं एक्सप्लेन करतो मी. चौथा पॉईंटनुसार वेगवेगळे कनेक्शन बनतात, वरती न लिहिता इथं तुमच्या समोरच लिहितो. कुठले 2 ग्रुप बनतात फेज डिस्प्लेसमेंट 0 येण्यासाठी, पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. पहिल्या ग्रुपमध्ये काय आहे, सिमिलरवाले सर्व काय सिमिलर दिसतात आपल्याला.
आणि दुसरे डिसिमिलर दिसतात. म्हणजे कसं, सिमिलर म्हणजे बघा डेल्टा डेल्टा कनेक्शन जर दिलं तुम्हाला सिमिलर आहे, किंवा स्टार स्टार सिमिलर कनेक्शन आहे, किंवा डेल्टा झिगझॅग, एक झिगझॅग स्टार म्हणून एक आहे, हे कनेक्शन आहे. त्याचप्रकारे डिसिमिलर म्हणजे ते सांगायची गरज आहे का तुम्हाला, एक जर स्टार आहे तर एक डेल्टा स्टार सर, किंवा स्टार डेल्टा असू शकते सर, किंवा एक स्टार झिगझॅग स्टार. हे काय झालं, डिसिमिलर ग्रुप झाले. मग आपण हे दोन ग्रुपमध्ये झालेलं आहे. हे एक तर हा ग्रुपमधले तुम्ही यूज करू शकता किंवा या ग्रुपमधले यूज करू शकता. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं आता प्रश्न की डेल्टा डेल्टा या ट्रान्सफॉर्मरसोबत पॅरललमध्ये जर कुठला लावायचा असेल, आपल्याला पॅरललमध्ये कुठला लावायचा असेल तर कोणता लावू? हा लावू शकतो का मी डेल्टा स्टार लावू शकतो का, किंवा मी हा लावू शकतो का स्टार डेल्टा, किंवा मी हा लावू शकतो का स्टार स्टार? तुम्ही मला सांगा कुठला लावू शकतो. तो सेम फेज ग्रुपवाला. सेम फेज ग्रुप म्हणजे जर डेल्टा डेल्टा आहे तर याचा सेम फेज ग्रुप कुठला आहे, स्टार स्टार आहे. म्हणजे हा वाला बघा, हे दोघं एकसाथ लावू शकतो. म्हणजे हे तिघापैकी कुठलेही एकमेकासोबत लावू शकतो आणि खालच्या तिघांसोबत खालचे लावू शकतो. म्हणजे खालचे जर दिलेला आहे तुम्हाला तर खालच्यापैकीच ग्रुपमधला घ्यायचा, वरचा दिलेला कॉम्बिनेशन तो वरचंच घ्यायचं. तर हे दोन आपण यूज करू शकणार नाही. मग हे दोन कुठे यूज करू, तर तुम्हाला सर स्टार डेल्टा आहे आमचे तर आम्हाला पॅरललमध्ये कुठला ट्रान्सफर लावू शकतो, तर तुम्ही डेल्टा स्टार लावू शकता ना. स्टार डेल्टा डेल्टा स्टार लावू शकता, कारण हे डिसिमिलर ग्रुप आहे. यस, हे आलं असेल लक्षात. हे नोट करून ठेवणे आपल्या नोटबुकमध्ये. नाही आपण फक्त काय करतो, पॅरलल कंडिशन फक्त आपण लक्षात ठेवतो 3च, चौथी कंडिशन विसरतो. चौथी कंडिशन विसरल्यामुळे हे जे आपल्याला एक्झाममध्ये विचारतात तर आपल्याला नंतर काही पण क्वेश्चन विचारले असं होते. ओके, तर जवळचा नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण पुन्हा सर्ज इम्पिडन्स लोडिंगचा क्वेश्चन. पुन्हा एकाच एक्झाममध्ये 2-2, 3-3 वेळा विचारतात सर्ज इम्पिडन्स लोडिंग. तर सर्ज इम्पिडन्स लोडिंग जर आपल्याला इथं ॲक्च्युली काढायची आहे व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे सर्ज इम्पिडन्स लोडिंग. तर सर्ज इम्पिडन्स लोडिंग नाव आहे लोडिंग नेहमी काय असते, पॉवरच आपण किती काय काढायचं असते आपल्याला, पॉवर कंझ्युम करते. लोड काय करते, पॉवर कंझ्युम करते. तर पॉवर कंझ्युम करते म्हणून या लोडिंग म्हणजेच पॉवरच आहे का प्रकारे, याचं युनिट काय राहील, वॅटच राहील. सो लोडिंगचा फॉर्म्युला लिहून घ्या. सर्ज इम्पिडन्स लोडिंग जर तुम्हाला विचारलं तर इथं SIL, ओके, SIL सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज इक्वल टू, जनरली पॉवरचा फॉर्म्युला काय लिहितो आपण सांगा. हे तुमच्या याच्यासाठी सांगतो, कारण भरपूर जणांना वाटते की वेगवेगळेच फॉर्म्युले आहेत का, एवढे सारे फॉर्म्युले नाही आहेत, तेच ते फॉर्म्युले रिपीट आहेत. जनरली P इज इक्वल टू V आहे माहिती आहे आपल्याला, मग V²/R माहिती आहे, पॉवरचा फॉर्म्युला I²R माहिती आहे आपल्याला. तर यामधलाच एक पॉवरचा हा फॉर्म्युला त्यांनी यूज केलेला सर्ज इम्पिडन्स लोडिंगला. असं काही वेगळे फॉर्म्युले येत नाही आहेत. सो इथे काय होणार आहे फॉर्म्युला, V²/R येईल का इथे, नाही. इम्पिडन्स वापरतो आपण, आरच्या जागी काय वापरणार आपण, Z. आणि इथे डायरेक्ट V येणार आहे का, नाही. इथे लाईन व्होल्टेज थ्री फेज लाईन आहे ना, तर इथे लाईन व्होल्टेजचा स्क्वेअर असतो, VL² हे झालं सर्ज इम्पिडन्स लोडिंग. क्लिअर. तुम्हाला व्होल्टेज दिलेला आहे, ओम दिलेला आहे, मग डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्या. व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला 200 × 10⁻³ का बरं घेतलं, किलो व्होल्ट दिला आहे म्हणून, याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 400 ओहम हे तुम्हाला दिलेलं आहे. इथं व्हॅल्यू जर टाकलं तर याचा आन्सर 100 मेगावॅट येते. सॉल्व करून बघा, 100% 100 मेगावॅट. वॅट युनिट कशाचं आहे, पॉवरचंच आहे. ओके. त्यानंतर आता या क्वेश्चनमध्ये आणखी एक क्वेश्चन विचारू शकते. आता तुम्हाला व्होल्टेज आणि हे दिलेलं आहे, जर झेड दिलेला नसला तर काय दिलेलं असते, तुम्हाला दिलेलं असते इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. जर कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स किंवा झेड सर्ज इम्पिडन्स असला तर तो कसा काढायचा, कसा काढायचा, C/L आहे का, नाही. तर ZCचा फॉर्म्युला काय, Z इज इक्वल टू √L/C. ओके, हा फॉर्म्युला नोट करून ठेवणे आणि हे दोन फॉर्म्युले मस्ट आपल्या नोटबुकमध्ये असणे, कारण की हे आपल्याला काही ना काही 4-5 मार्क्स 2.2 मध्ये 1-2 क्वेश्चन तर येणारच आहे. 5 मला तर वाटतं 5 मार्क्स तर तुम्हाला 2 फॉर्मॅटून भेटूनच जातील. ओके, क्लिअर. नोट करून ठेवणे आपल्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. इन्क्रीज इन टेम्परेचर विथ द इन्क्रीज इन, क्वेश्चन बघा प्रोफेशनलमधला. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्सुलेशन ऑफ द केबल. केबलच्या इन्सुलेशनवर टेम्परेचर वाढण्याचा काय इफेक्ट होणार आहे. सो मला सांगा, इथे एक वर्ड मी पकडून धरतो, इन्सुलेशन. आपल्या केबलचं कशाचं घेणं नाही, आपल्याला काय महत्त्वाचं काय, इन्सुलेशन आणि टेम्परेचरचं रिलेशन काय. इन्सुलेशन असो किंवा इन्सुलेटर असो, यामध्ये एक तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हाही टेम्परेचर वाढतो आहे का इन्सुलेटरचं, जेव्हाही टेम्परेचर वाढत असतो तेव्हा काय होत असते,
त्याचं रेजिस्टन्स जे असते इन्सुलेटरचं, हे रेजिस्टन्स काय होत असते, यस, रेजिस्टन्स इन्सुलेशनचं काय होते, कमी होत असते. काय होत असते, कमी. आरची व्हॅल्यू कमी होते. कमी होते म्हणजे काय, खाली चाललं म्हणून आपण त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणतो. पण म्हणून याला दुसरा एक वर्ड आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असंही म्हणतो. कशासाठी, इन्सुलेशनसाठी कुठला असतो, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह टेम्परेचर म्हणजे जेव्हाही टेम्परेचर वाढते रेजिस्टन्स कमी होते, म्हणजे काय उराला, रेजिस्टन्स कमी होणे म्हणजे निगेटिव्ह होणे, म्हणून निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. याच्याच सिमिलर जो भाऊ याचा किंवा या दुसरा एक मटेरियल यूज करतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरमध्ये सुद्धा सेम आहे म्हणजेच टेम्परेचर जेव्हाही वाढतो सेमीकंडक्टरचं तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. कमी होणे म्हणजेच आपण काय म्हणतो, खाली चालला म्हणून याला पण निगेटिव्ह लावतो. तर याचा पण कुठला टेम्परेचर कोएफिशियंट असतो, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स का बरं, का रेजिस्टन्स कमी होतो म्हणून निगेटिव्ह टेम्परेचर. आणि सर्वात महत्त्वाचा एक तिसरा जो तुम्ही आपण सर्वात मोस्ट यूज करतो तो कुठला आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टर. कुठलाही इलेक्ट्रिकल कंडक्टर असो, कंडक्टरमध्ये कधी कधी दुसरा वर्ड यूज करतात ते मेटल्स, आपल्याला मेटल्स देतात ते. आता आपल्याला वाटतं मेटल्स म्हणजे कंडक्टरबद्दलच आहे ना, सगळ्या मेटल्स जे आहेत ते गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात. कंडक्टर असो मेटल्स असो, ओके. तर त्याचं काय असणार आहे रिलेशन, तर यामध्ये रिलेशन नोट डाऊन करा. जेव्हाही कंडक्टरमधलं टेम्परेचर जे आहे वाढते तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय होतो, रेजिस्टन्ससुद्धा वाढतो. टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्ससुद्धा वाढतो, म्हणजेच रेजिस्टन्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे वाढते म्हणजे पॉझिटिव्ह होते. म्हणून याला कुठला टेम्परेचर कोएफिशियंट असणार आहे याच्यासाठी, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, क्लिअर. तर बघू आता, एवढं तुम्ही नोट डाऊन करा आपल्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. ओके, प्रोफेशनल नॉलेज इज टाईप ऑफ चॉपर. इथं आता क्वेश्चन तर आपल्याला क्लिअर दिसतच नाही आहे, कसं काय करणार आहे. सो एक्झॅक्ट मी तो काय केला आहे, कॉपी केला आहे जो RTI मधला. तर क्वेश्चन मी तुमच्यासाठी ड्रॉ करतो. इथे सर्किट दिसत नाही सर, आम्ही कसं काय सांगू. तर सर्किट कसं आहे, इथे एक स्विच आहे, हे डायरेक्टली कनेक्टेड टू लोड आहे, हा डायोड आहे इथे, क्लिअर. हे लोड इथे कनेक्टेड, ओके. आणि हा असं सर्किट आहे. सप्लाय कुठला दिला असतो चॉपरला, DC सप्लाय असतो, त्याला VS म्हणतो आपण. आउटपुट व्होल्टेजला VO म्हणतो, म्हणजे आउटपुट व्होल्टेज मिळतो. इथं डायोड लावलेला आहे, इथे स्विच लावलेला असतो आपला. हे चॉपरचं बेसिक सर्किट आहे. ऑप्शन काय दिलं आहे, कुठल्या प्रकारचं आहे म्हणते, टाईप A आहे, टाईप B आहे, टाईप C आणि टाईप D. 4 पैकी कुठल्या प्रकारचं आहे. तर चॉपर तुम्हाला माहिती आहे का, पहिली गोष्ट म्हणजे जर माहिती नसेल तर मागचा क्लास बघून घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं सांगतो मी चॉपरचं काय बेसिक फंक्शन आहे. तुम्ही मागचा क्लास बघितला नसेल तर मिस केलं असेल ते, आता बघून घ्या. तरी एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. चॉपर यूज कशाला करतो आपण, तर चॉपर यूज टू कन्वर्ट DC इंटू व्हेरिएबल DC. म्हणजे DC सिग्नलला व्हेरिएबल DC मध्ये करतो. कसं सर, आम्हाला समजून सांगा. ठीक आहे, तर DC सिग्नल पाहिला आहे का तुम्ही कधी, DC सिग्नल पाहिला आहे. यस, हा DC सिग्नल, ओके. DC आहे, याचे 10 वोल्ट समजा फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू आहे DC. हे काय असते, फिक्स असते, याची निगेटिव्हमध्ये जाते का नाही, फिक्स ॲम्प्लिट्यूड असतो DCचा. तर याचं व्हेरिएबल DC काय असते सर, हे तर सांगा तुम्ही. तर व्हेरिएबल DC करते म्हणजेच काय करते, त्याला व्हेरिएबल DC करते, चॉपिंग करते असते. बघा काय करते, हे 10 वोल्टच असलं पाहिजे याच सिग्नलला, इनपुटला हा सिग्नल आहे, आउटपुट बघा कसं होते. यस, इथं 10 वोल्ट थोड्या वेळसाठी. मग काय करतो, हा जो स्विच आहे इथे बघा, इथे हा स्विच लावलेला आहे, हा स्विच ऑपरेट करतो आपण. स्विच ऑपरेट केल्यामुळे इथं थोडा वेळ बंद होऊन जाते हे वेवफॉर्म, म्हणजे आउटपुट 0 येते. पुन्हा स्विच ऑन करतो, पुन्हा आउटपुटला वेवफॉर्म येते. म्हणजे काय करू राहिलो आपण, या वेवफॉर्मचे काय करू राहिलो, तुकडे करू राहिलो. जे बेसिक वेवफॉर्म सरळ चालली होती, जे सरळ हा जो DC सिग्नल सरळ चालला होता, याला काय करू राहिलो आपण, चॉप करू राहिलो. चॉपिंग करणे म्हणजे तुम्ही आलू कांदा कापला असेल, चॉपिंग पॅड असते, काय करतो आपण, तुकडे करत असतो, त्या वेवफॉर्मचे चॉप करतात. चॉप केले म्हणजे हे अशी वेवफॉर्म ते बनते. DC टू व्हेरिएबल DC, आउटपुट पण DC आहे, पण कसं आहे, व्हेरिएबल आहे, इनपुटसुद्धा DC आहे. हे चॉपरचं बेसिक काम आहे. मग आता सर हे समजलं आम्हाला. आता चॉपरचे प्रकार काय, जे तुम्हाला महत्त्वाचे सर्वात माहिती असले पाहिजे, हे 4 प्रकार आहेत. त्यापैकी 3 प्रकार मी तुम्हाला सांगतो जे एक्झाममध्ये रिपीटेड होते. चॉपरचे टाईप्स कशानुसार, कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या ॲप्लिकेशननुसार चॉपरचे 3 टाईप पडतात महत्त्वाचे.
एक सर्वात बेसिक सांगतो, टाईप ए, दुसरा टाईप बी, ओके, आणि तिसरा टाईप सी. 3 तरी चॉपर माहिती पाहिजे आपल्या एक्झाम पॉईंटवरून. जास्त आपल्याला डीप UPSC करायची आहे का नाही करायची. सो टाईप एला दुसरं नाव आहे एक, माहिती आहे कोणाला? टाईप एलाच आपण काय म्हणतो, स्टेप डाऊन. काय म्हणतो? स्टेप डाऊन. टाईप बीला स्टेप अप चॉपर, म्हणजेच कुठल्या प्रकारचं चॉपर? टाईप बीचं. आणि टाईप सीला दोघांचं कॉम्बिनेशन, स्टेप अप डाऊन चॉपर कुठला? टाईप सी. आणखी याला एक नाव असते. सर आणखी किती नाव आहेत? तर नाव माहीत पाहिजे, कारण एक्झाममध्ये विचारलं तुम्ही, सर तुम्हाला स्टेप डाऊन चॉपर विचारलं, कुठला चॉपर म्हणतो त्याला, तर टाईप ए म्हणता आला पाहिजे तुम्हाला, तो फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. स्टेप डाऊनलाच आपण काय म्हणतो? बक कन्व्हर्टर, ओके. स्टेप अपलाच बूस्ट कन्व्हर्टर म्हणतो, आणि स्टेप अप डाऊनला कुठला? बक बूस्ट. म्हणजे तुम्हाला आता कुठलंही नाव विचारलं, बक कन्व्हर्टर म्हटलं, तुम्हाला टाईप ए आठवलं पाहिजे, टाईप ए आठवलं पाहिजे, याचं सर्किट आठवलं पाहिजे. याचं सर्किट आहे कसं? चला, टाईप ए तर इथं काढलेलंच आहे, तो पुन्हा एकदा तुमच्यासाठी काढतो मी. टाईप एमध्ये बघा कसं आहे, सिम्पल एक सोर्स आहे, इथे एक स्विच लावलेला आहे त्यांनी, एक डायोडची पोझिशन आहे, डायोड वर्टिकली स्पेसिंग असा डायोड आहे, ओके. आणि इथे लोड लावलेला आहे, इथे लोडिंग आहे. इथे सोर्स व्होल्टेज कसं राहत असते? डायोड डीसीच राहणार आहे ना, कारण हा चॉपरमध्ये इनपुट पण DC, आउटपुट पण DC असतो, आउटपुट DC वोल्ट. हे झालं चॉपर टाईप ए. टाईप बीमध्ये काय होते? टाईप बी चॉपर तुमच्यासमोर मी आता काढतो एका मिनिटात. टाईप बी चॉपर, टाईप बी चॉपरमध्ये इथे एक व्हाईट पेननीच काढतो तुम्हाला सोपी वाटायसाठी. स्विच इथे लावला आहे आपण, याची पोझिशन चेंज झाली आहे. कशाची पोझिशन चेंज झाली आहे? डायोड जो खाली होता ना, तो डायोड इथे लागला आता, आणि इथे डायोडची पोझिशन चेंज झाली, स्विचची पण पोझिशन चेंज झाली. हे कुठलं झालं? स्टेप अप चॉपर, किंवा टाईप बी चॉपर, किंवा बूस्ट चॉपर, ओके. बूस्ट कन्व्हर्टर म्हणतो आपण त्याला. आणि थर्ड टाईप सीमध्ये काय ते? टाईप सीमध्ये स्विच पुन्हा इथे आला, इथे इंडक्टर आलं, आणि डायोडची पोझिशन काय झाली आता? रिव्हर्स झाली आहे. जो पहिले तिकडे पाहत होता तो इकडे पाहतोय. हे झालं लोड, इकडे लोड साईड झाला, हा झाला सोर्स साईड, ओके. तर यामध्ये लक्षात कसं ठेवायचं? तर इथं काय स्टेप डाऊन वर्ड आहे, म्हणजे हा डायोड कुठे लावलेला? डाऊन. अप साईड आहे का? ही अप साईड आहे समजा सर्किटची, पण डायोड अपमध्ये लावलेला आहे का? नाही, खालच्या साईडला लावला, म्हणजे डाऊनला, ओके. स्टेप डाऊन. स्टेप अप, हा बघा वरच्या याच्यामध्ये हा डायोड कुठे लावलेला? वरती लावलेला आहे. सो लक्षात काय ठेवायचं की स्टेप अपमध्ये हा डायोड वरती लावलेला आहे, आणि याची डायरेक्शन कुठे आहे? लोडकडे आहे, सोर्सपासून लोडकडे. हे झालं स्टेप अप. तसं स्टेप अप डाऊनमध्ये या डायोडचीच पोझिशन बघायची, डायोड वरतीच लावलेला आहे, अप डाऊन म्हटलं आहे म्हणून, फक्त याची डायरेक्शन जे आहे ते रिव्हर्स आहे, म्हणजे ॲनोड टू कॅथोड जे उलटा लावलेला तो डायोड, तर लक्षात ठेवायचं की बक बूस्टमध्ये रिव्हर्स आहे. यामध्ये आणखी काय विचारतं एक्झाममध्ये? तर फक्त आपल्याला विचारतात की आउटपुट व्होल्टेज ऑफ द चॉपर, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? ड्युटी सायकल इंटू सोर्स व्होल्टेज. हे बेसिक स्टेप डाऊन किंवा टाईप ए किंवा बक कन्व्हर्टरचा फॉर्म्युला आहे. तसंच याच्यामध्ये काय आहे? 1 - D करतो आपण, VS अपॉन 1 - D फॉर ड्युटी सायकल आहे, यांनी भागतो, आणि यामध्ये आउटपुटचा फॉर्म्युला आहे D अपॉन 1 - D इंटू VS. बघा फॉर्म्युले पण याची आठवण ठेवायला एकदम सोपी आहे, कारण इथे डायरेक्ट ड्युटी सायकलने मल्टिप्लाय, इथं 1 - D न डिवाइड आहे, आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन स्टेप अप डाऊनमध्ये वरती D आणि खाली 1 - D. बाकी V0 VS तर आहेच. आणि D म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला? डीलाच काय म्हणतो आपण? ड्युटी सायकल. ड्युटी सायकलचा फॉर्म्युला काय असते? T1 अपॉन टोटल टाईम. हे तुम्हाला माहिती पाहिजे, ते एक्झाममध्ये दिलेलं सोपी, एकदम पांचट न्यूमेरिकल याच्यामध्ये एक्झाममध्ये विचारतात, ओके. हे क्लिअर आहे? सर्वांचे नावं लक्षात आले किंवा लक्षात नसेल आले तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, आपल्या नोटबुकमध्ये हे सेव्ह करा, पुन्हा काही व्हिडिओ पाहायची गरज पडली नाही पाहिजे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायरकडे आलो आपण आता. निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर, द नॉईस व्होल्टेज ड्यू टू नॉईज जनरेटेड विदिन द ॲम्प्लिफायर इज रिड्यूस. म्हणजे स्टेटमेंट 1 आणि 2 कोणती चुकीची आणि कोणती बरोबर आहे, किंवा दोन्ही बरोबर आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे? कुठला टॉपिक आहे तो? निगेटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर. आता मला सांगा, तुम्हाला पहिले निगेटिव्ह पॉझिटिव्ह समजायच्या आधी फीडबॅक ॲम्प्लिफायर काय असतो ते माहीत पाहिजे.
फीडबॅक काय असते ते माहीत पाहिजे. तर थोडाफार तुम्ही कंट्रोल सिस्टम स्टडी केला असेल. कुठला? कंट्रोल सिस्टम. कंट्रोल सिस्टममध्ये बेसिक कसं आहे, बेसिक समिंग पॉईंट इथं असतो, हा फॉरवर्ड पाथ गेन असतो आणि हा फीडबॅक आलेला असतो इथे. आणि इथं फीडबॅक काय असतो एक, यस इथे फीडबॅक एक फीडबॅक गेन याची काय असतो आपण एच ऑफ एस म्हणतो आपण त्याला. इथे जी ऑफ एस जी जी लिहितो आहे याची फीडबॅक असते. फीडबॅक म्हणजे हे जे इनपुट दिलेलं आहे आपण आणि हे आउटपुट आहे. तर आउटपुटमधला काही पार्ट आपण काय करतो, चेकिंग करण्यासाठी, एरर करेक्शन करण्यासाठी वापस इथं फीडबॅक घेतो. हा जो खालून लूप येत आहे यालाच काय म्हणतो आपण, फीडबॅक म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, फीडबॅक. मग आता निगेटिव्ह फीडबॅक काय आणि पॉझिटिव्ह फीडबॅक काय, तर तुम्ही थोडंफार जर कंट्रोल सिस्टम रीड केलं असेल तर इथे प्लस साईन असते किंवा मायनस साईन असते. कुठे? इथे आतमध्ये. प्लस फॉर पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह साईन असलं तेव्हा कुठला फीडबॅक समजायचा, निगेटिव्ह फीडबॅक. सो आपण जनरली कोणता फीडबॅक चांगला आहे, पॉझिटिव्ह चांगला आहे की निगेटिव्ह चांगला आहे, यासाठी नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करू, सेपरेट हा टॉपिक घेऊ. म्हणजे क्वेश्चनसोबत या क्वेश्चनपासून सुरुवात करू. पॉझिटिव्ह फीडबॅक घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा, मग निगेटिव्ह का घेतो, त्याचे काय ॲडव्हान्टेज आहे, हा का बरं मी उद्या घेतो आहे, कारण फ्रेशमध्ये तुम्ही जेव्हा क्लास बघणार त्याचे ॲडिशनल पॉईंट भरपूर सारे जे एक्झाममध्ये रिपीट होतात. ओके, सो आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करतो आहे, सर्वच खिचडी करायची गरज आपल्याला नाही आहे. ओके, उद्यापासून आपण हा क्वेश्चन स्टार्ट करू, त्यानंतर बाकीचे क्वेश्चन समोर आहेत. सो नेक्स्ट क्लासमध्ये, क्लास 4मध्ये तो तुम्ही रेडी राहा, चांगलं तुम्हाला शिकेल क्लास नंबर 4. ओके, थँक्यू सो मच. उद्या घेऊ आपण क्लास.